नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणेशोत्सव 2025 दिवस 5वा माझा बाप्पा माझ्या घरीमध्ये आपले स्वागत आहे. गौरी गणपतीबद्दल थोडक्यात पण महत्त्वाचे आणि परंपरा याबद्दल आज आपण थोडेसे बोलूयात. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरात गौरींचं आगमन केलं जातं. काही ठिकाणी गौरीला महादेवाची पत्नी पार्वती मानलं जातं, तर काही ठिकाणी त्यांना महालक्ष्मी स्वरूपातही पूजलं जातं. या दोन गौरी बहिणींना महालक्ष्मी आणि गंगा गौरी असंही म्हटलं जातं. गौरीच्या आगमनाला खूप उत्साह असतो. घरात गौरीचं स्वागत मुलींच्या आगमनासारखं केलं जातं. गौरी आगमनानंतर घरात श्रद्धा, समृद्धी, सुख, शांती नांदते असं मानलं जातं. गौरी पूजेमध्ये विशेषतः हलव्याची, पुरणपोळ्याची, वेगवेगळ्या भाज्यांची थाळी अर्पण केली जाते. गौरीची पूजा 2 किंवा 3 दिवस केली जाते आणि त्यानंतर त्या गणपती बाप्पासोबतच किंवा वेगळं विसर्जन केल्या जातात. गौरी पूजेमागे असा संदेश आहे की मुली घराचा आनंद आणि सौंदर्य असतात. त्यांना मान दिला की घरात नेहमी समृद्धी राहते. गणपती बाप्पासोबत गौरीचं आगमन घरातली समृद्धी आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. आपल्या संस्कृतीत गौरीला आई आणि बहिणीचा सन्मान दिला जातो. म्हणूनच गौरी गणपतीचा सण हा भक्तीबरोबरच कुटुंबातल्या स्त्री शक्तीचंही प्रतीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात गणपती बाप्पांच्या काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी. चॅनलला नक्की जोडून राहा. थँक्यू.